ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हिंगोलीतील सभेतून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय। मिंधेचं भवितव्य शून्य, काम संपलं की मिंधेंना कचऱ्याच्या टोपलीत टाकणार हे लिहून ठेवा अशी टीका ठाकरेंनी केली आहे। तर हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्या पंतप्रधान पदासाठी गुलाम शहांचं नाव घेतील म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून शहांनी शिंदेंकडे पाठवल्याचा दावा ठाकरेंनी केलाय। मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही। एक पंजा मारला ना तुमचं सगळी आतडी बाहेर येते। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। कारण आज ना उद्या कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात। हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे। नाहीतर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये, मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत। म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधान पदी कोणाला मत द्याल तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील। ही पुढची व्यवस्था आहे म्हणून शिवसेना फोडतायत। उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावरती आहेत। त्याआधीच शिंदेंनी पुन्हा ठाकरे सेनेला भगदाड पाडण्याची तयारी सुरू केली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे गटाचे सदस्य आणि पदाधिकारी फोडण्यासाठी शिंदे गटानं जोरदार फिल्डिंग लावली। ओमराजे यांच्या जवळच्या समर्थकांकडून जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या सदस्यांना संपर्क साधण्यात येतोय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्या मेळाव्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमधील किती सदस्य उपस्थित राहतात याकडे आता लक्ष लागलंय। नांदेडमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 बंडखोर खासदारांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बंडखोर खासदारांचे फोटो गाढवावरून लावून मिरवणूक काढली आहे। शासकीय विश्रामगृह ते महात्मा फुले पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बंडखोर खासदारांविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीमध्ये फुटीर खासदारांना जनता नक्की धडा शिकवणार अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई पूर्व उपनगराच्या दौऱ्यावरती आहेत। पूर्व उपनगरात 2 शाखांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। सकाळी 10 वाजता विक्रोळी इथं म्युनिसिपल कॉलनी इथं हा कार्यक्रम पार पडणार आहे। मनसेचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतच नुकतंच बंड झालाय। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला। या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईमध्ये दौरा केला होता आणि अशामध्येच आज राज ठाकरे ही बंडखोर खासदार संजय पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत। मुंबई पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी खासदारांचं पक्षांतर यावरून चांगलीच टीका केली आहे आणि त्यामुळे आज राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता विलास घुले हत्येनं बीड हादरलाय। पुरवणी जबाबामध्ये नाव आल्यानंतर खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेची एसआयटी कडून 4 तास चौकशी करण्यात आली। हॉटेल चालक विलास घुलेच्या हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळालाय। नुकतीच धनंजय मुंडेंनी घुले कुटुंबियांची भेट घेतली। बजरंग सोनावणे पोलिसांवरती दबाव टाकत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आणि त्यामुळे या प्रकरणावरून मुंडे विरुद्ध सोनावणे हा सामना पाहायला मिळतोय। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केज बंदची हाक दिली होती। केज तालुक्यामधल्या टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांची 20 जून रोजी एका टोळक्यानं चाकू हल्ला करून हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेल्या विलास यांना आपला जीव गमवावा लागला। उनको हमने कल ही नोटिस दिया था कि आज हाजिर होने के लिए, तो हाजिर हुए थे टाइम पे। एंड उनको पूरा क्वेश्चन पूछताछ किया क्या कि तुमने कहा उनका वेयर अबाउट्स और उनका कोई लिंक इन्वॉल्वमेंट और पूरा जो भी कहना है वो पूरा हम डीप एनालिसिस किया। पूछा है कि इन्वेस्टिगेशन रिलेटेड है, सब पूछा है। तो जो भी बाहर आता है इन्वेस्टिगेशन के अकॉर्डिंग हम वी विल मूव हेड। आरोप यही था कि उनका एक थार गाड़ी है 1616, तो उसका बारे में वो पूछताछ कर रहे थे। तो उसका भी हम देख रहे कि वो गाड़ी किधर था, कितने टाइम पे किधर था और किधर किधर गया है, और इन्होंने भी इनका टाइमिंग वगैरह कि किधर था और कुछ मिलता जुलता है क्या, सब तपास में चालू है। सत्य
परेशान करता है, पराजित नहीं। समोर हे चौकशीचा भाग आहे, चौकशीला पूर्ण सामोरं जाणार म्हणून सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे। काल SIT पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती। मी रात्री सकाळी पर्यंत SITची सर्व टीम माझ्या घरी होती। लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय। रोज वेगळं उत्तर दिलं जातंय, हे वेगळा प्रश्न केला जातोय। एकदा थार गाडी गेली म्हणलं जातंय, एकदा थार गाडीमध्ये माझा मुलगा होता म्हणलं जातंय, एकदा असं सांगितलं जातंय की नाही त्या मुलांना गाडीत घेऊन घेतला, एकदा सांगितलं जातंय की पोलिसला दाब दिला, एकदा सांगितलं जातं की गुन्हा नोंद करायचा नाही म्हणून त्यांनी सांगितलं। गेल्या सणाला मीडिया समोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा। बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झालाय, त्यामुळे काळापासून पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला टाकले तर त्यानं जिथं कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना, तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल। मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये मोहरम दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं समोर आलंय। फैयाज निसार प्रेमजी नावाच्या व्यक्तीनं 4 जणांना पेनकिलरच्या गोळ्या असल्याचं सांगत चक्क उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्यात। धक्कादायक बाब म्हणजे 4 पैकी एका जणाची प्रकृती बिघडलेली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। संबंधित आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्यात। या आरोपीनं उंदीर मारण्याच्या 30,000 गोळ्या मागवल्या होत्या, तसंच 50,000 किलो झिंक फॉस्फाईड देखील मागवलं होतं, अशी माहिती समोर आलेली आहे। आरोपी प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर या आरोपीचं इराणसोबत कनेक्शन समोर आलंय, त्यामुळे त्यानं 30,000 लोकांचा घातपात करण्याच्या उद्देशानं हे कृत्य केलंय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। पोलिसांनी त्या ठिकाणी एक व्यक्तीला विचारपूस केली जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता आणि कुठली परवानगी न घेता तो वाटप करत होता, म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जे साठा होता ते जप्त केला। 30,000 एम्प्टी कॅप्सूल्स त्याने ऑर्डर केली होती ऑनलाईन आणि त्याने हे सगळी कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून लोकांना वाटप करण्याच्या जी साजिश होती ती केली होती। परंतु मुंबई पोलिसांची सतर्कतामुळे, हुशारीमुळे आणि मेहनतीमुळे हे खूप मोठे जे त्रासदी आहे, ही खूप मोठी जे दुर्घटना आहे हे टाळण्यात आलेली आहे। तर लोकांना उंदीर मारण्याच्या गोळ्या देणारा आरोपी आहे तरी कोण, ते देखील जाणून घेऊयात। आरोपीचं नाव आहे फैयाज निसार प्रेमजी, 39 वर्षांचा तो आहे आणि पेशानं शिक्षक आहे। पुण्याचा रहिवासी असून गेल्या 15 दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास होता, अशी माहिती मिळतेय। आरोपी फैयाज प्रेमजी घटस्फोटित आहे। आरोपीची बहीण फिजिओथेरपिस्ट असून इराणमध्ये नोकरीला आहे। बहीण आणि आई इराणमध्येच वास्तव्यास आहेत। आरोपी फैयाज प्रेमजीचा गेल्या वर्षी 3 वेळा इराण दौरा झालेला आहे। कुणाच्या दबावात येत घातपाताचा डाव आखला का, याचा तपास सध्या सुरू आहे। भिवंडी तालुक्यातील गेवई गावाच्या हद्दीत असलेल्या लाकडाच्या वखारीलाही भीषण आग लागली आहे। या आगीत संपूर्ण लाकडाची वखार जळून खाक झाली आहे। या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांची साठवणूक करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। सुदैवाने या घटनेत कोणालाही जीवितहानी झाली नाही। भिवंडी तालुक्यातील येवई गावच्या हद्दीमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण अशी आग लागलेली आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर भीषण अशी आग या ठिकाणी लाकडाच्या वखारी लागली, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडाचे साहित्य तयार करण्यात येत होते। शिवाय साहित्य वाहून घेण्यासाठी जे लाकडाचे या ठिकाणी पायलट असतात ते या ठिकाणी बनवले जात होते, परंतु मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा जो आहे तो या ठिकाणी होता, परंतु आगीचे कारण अजूनपर्यंत समजून आलेलं नाहीये। मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत।
अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भीषण अशी आग लागलेली आहे. बाजूने या ठिकाणी बघितलं तर विद्युत तारा आहेत. वीज पुरवठा सध्या या ठिकाणी खंडित करण्यात आलेला आहे आणि शेजारच्या गोदामाला आग पसरू नये आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भला मोठा हा गोदाम आहे. लाकडाचा मोठा साठा जो या ठिकाणी होता आणि त्याला आग लागलेली आहे. भीषण अशी आग लागल्यामुळे आता या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी शर्थीनं प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु आग एवढी भीषण आहे, आगीचे ज्वाळा इतकी भीषण आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजून बराच काळ या ठिकाणी जाणार आहे. एकंदरीत या आगीचं कारण काय आहे, आग का लागली याचं कारण अजूनपर्यंत स्पष्ट नसेल तरी मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजून बराच काळ जाऊ शकतो. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान जे आहेत ते शर्थीने प्रयत्न करताना या ठिकाणी दिसत आहेत. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.